कविता कथा वाचनाने रसिक मंत्रमुग्ध साहित्य मंच कार्यक्रम उत्साहात संपन्न. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुंडे. परभणी येथे साहित्य अकादमी बी रघुनाथ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य मंच उपक्रमाअंतर्गत मराठी कथा कविता वाचन कार्यक्रम रविवार दिनांक 28 रोजी बी रघुनाथ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कविता कथा वाचनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी हे होते, तर मंचावर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉक्टर आसाराम लोमटे, कथाकार सरोजताई देशपांडे, गंगाधर गायकवाड, माणिकपुरी, कवी डॉक्टर अशोक पाठक, अमोल देशमुख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात ज्येष्ठ कथाकार सरोजताई देशपांडे यांनी सुग्रण, गंगाधर गायकवाड यांनी हमसफर, माणिकपुरी यांनी धनेशची गोष्ट कथा सादर केली. कवी डॉक्टर अशोक पाठक यांनी शेतकरी माझ्या दारात बाप आणि लेख, तर अमोल देशमुख यांनी एक संसारपोथी मुलीनं मांडलेल्या संसारात सीत्याचं घर या कविता सादर केल्या. कार्यक्रमात सादर झालेल्या कविता कथांनी रसिकांची मने जिंकली. काळजाचा ठाव घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉक्टर आसाराम लोमटे यांनी केले. सूत्रसंचालन अरविंद सगर यांनी केले, तर आभार प्राध्यापक माधव हैबतकर यांनी केले. कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर शाखा परभणीचे अध्यक्ष बाबा कोटंबे, केशव वसेकर, कथाकार राजेंद्र कहार, डॉक्टर भीमराव खाडे, मिलिंद जाधव, डॉक्टर सुरेश हिवाळे, डॉक्टर शरद ठाकर, डॉक्टर सकाराम कदम, विजय ढाकणे, मधुरा उमरेकर, माधव गव्हाणे, मारुती डोईफोडे आणि साहित्यिक रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित. उभं आसमान जरी असलं, बाईच्या मुली उभं आसमान जरी असलं तरी ती घराबाहेर किती तितक्या बंदूक झालेल्या असतात. विकसयुक्त वाटा पुढं महाराजांनी घेतला असतो. यत्र नार्य पुढं महाराजांनी घेतला असतो. यत्र नार्य तत्र देवता. ते स्त्रियांचा सन्मान केला जातो. ते देव असतो. ते स्त्रियांचा सन्मान केला जातो. बाई ऐवजी बाय म्हणून यायला पाहिजे. जन्माला मान भेटला असता जाता येता लोक पाया पडले असते. तेवढ्या आणि तेवढ्या ढग काढाटे विजा काढाटल्या मानवांनी झोपडीला लावतात गावावर सरकार फिरले चारे दिशांना भयंकर वादळ. सर्वत्र माझा हाकार लेख आहे. द्रौपदीच्या पुत्राला कौरवांनी केली सुद्धा आणि आणि त्या बाईला आदरखाना तिचे मालक काय कशी पदराला अडून जाऊन राष्ट्रीय कट्टमुक्तीची भरीत आहे. कशी पदराला अडून जाऊन राष्ट्रीय कट्टमुक्तीची भरीत आहे. खरंच सांगा